सज्जन श्रोते हो. आजच्या राम प्रहरी चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे. चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे या शीर्षकाने काही चिंतन उद्भवलेलं आहे. त्याचं वाचन करूया. सुरुवात. तो म्हणतो, या आज काय काढलं प्राध्यापक? मी समजलो नाही आपणाला काय म्हणायचे आहे ते. आपण मनातल्या मनात गुणगुणताय ना. दैन्य दुःखल्याने ते पापताप निवारी ते चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे. अशी श्री स्वामी स्वरूपानंद विरचित आत्मविद्या प्राप्तीची किंवा त्याचा निर्देश करणारी जी सुमधुर गुणगुण आपल्या मनहृदयात गुंजन करीत आहे त्या संदर्भात विचारत आहे प्राध्यापक. अरे वा, आपण इतके कसे हो मन कवडे? अगदी न सांगताही एखाद्याचे अचूक मनोवाचन करणारे किंवा मनोवाचन विद्या सिद्ध, ज्यांना मनोवाचन विद्या सिद्ध झाली आहे असे सिद्ध साधक आपण एवढे कसे? असे पहा, तुम्ही रोज माझ्या समोर या इथे निवांत लख सूर्यप्रकाशात न्हावून निघणाऱ्या स्वच्छ सुंदर हरित ललित माळावर येताना तेच आहे विद्या मिळवण्याचे अत्यंत पवित्र निरंजन विद्यास्थल किंवा विद्यास्थान. प्राध्यापक, जरा कृपया आपले विधान अधिक स्पष्ट कराल का? ठीक आहे. असे पहा, एकांत किंवा निरंजन ठिकाणीच सर्वोत्तम प्रार्थना जन्मही घेते आणि तिची आळवणीही केली जाते. पवित्र स्थानी पवित्र विचार, गीत, प्रार्थना नव्याने जन्मास तरी येते किंवा अशा एखाद्या उत्कट आठवणीची प्रार्थनेची स्मृती किंवा तिची आळवणीही उजागर होते. प्राध्यापक, पण मी तर येथे तुमच्याकडे यायला निघाल्यापासूनच म्हणजे अंदाजे गेली 20-25 मिनिटे येथे येईपर्यंत ही प्रार्थना गुणगुणत आहे. येथे आल्यावर तुमच्या समोर आल्या आपण हे सारे अगदी अचूक कसे ओळखले? अहो, आरशासमोर दुसरा आरसा ठेवला. दोन्ही आरसे अगदी लख्ख कोरे आहेत, निर्मळ आहेत. तर काय होणार? बिंब चोजविले तेने सत्यत्वे प्रकटले असेच होणार ना. प्राध्यापक, काहीच नेमकेपणी न समजल्याचा भाव मुद्रेवर धारण करीत, पण याचा नेमका अर्थ काय? सांगतो धीर धरा. चोजविणे म्हणजे शोधणे, जाणणे किंवा प्रेमाने चोजले पुरवणे, आवड पूर्ण करणे. जेव्हा आई आपल्या बालकाला प्रेमाने चोजविते किंवा धेनू वत्साला प्रेमपाना देते तेव्हा ते मूल आणि आई किंवा धेनू आणि वासरू दोन्हीच अत्यानंदित होतात ना. तसेच आहे तुमचे आमचे असणे. एका सत्याची खोज करणाऱ्या समोर दुसरा अगदी त्याच ओढीने सत्यशोधक भावाने आणि अर्थातच स्वच्छ सुंदर मनहृदयाने येऊन उभा ठाकतो तेव्हा, स्वच्छ आरशासमोर स्वच्छ आरसा तेजस्वी अन्वेषकासमोर म्हणजे शोधकासमोर तेजस्वी अन्वेषक उभा टाकतो तेव्हा उजेडी राहिले उजेड होऊनी अशी तेजाची उजळणी आणि उधळणी ही म्हणजे तेजाला तेज मिळून चैतन्याची होणारी उधळण अशी ही तेजाची उजळणी आणि उधळणी होते. हाच तो किंवा हीच ती चैतन्याची गुलाल उधळणी किंवा सत्याचा जय. यातूनच मनदर्पणातील चाललेल्या प्रक्रियेचे जाणीव दर्शन होते. मनदर्पणातील चाललेल्या प्रक्रियेचे जाणीव दर्शन होते. हे असे दृश्य दर्शन नव्हे तर अंतरंगात चाललेले जाणीव दर्शन यालाच म्हणायचे सत्य साक्षात्कार. सत्य जे वास्तवात निर्गुण निराकार आहे त्याचे भाव किंवा जाणीव दर्शन हे चर्मनेत्राने किंवा नेहमीच्या डोळ्याचे दर्शन नसते, तर आपल्या असलेपणातील अस्सलपणाचे असली म्हणजेच साक्षात दर्शन असते. हे असे भाव किंवा जाणीव दर्शन हे चर्मनेत्राचे किंवा नेहमीच्या डोळ्याचे दर्शन नसते, तर आपल्या असलेपणातील अस्सलपणाचे असली म्हणजेच साक्षात दर्शन असते. प्राध्यापक, मलाही असे साध्य होऊ शकेल का? का नाही? खरं तर आत्ताही या इथे तुम्हाला ते साध्य झालेही आहे, पण ते तितक्या स्पष्टतेने तुम्हाला जाणवलेले नाही, प्रकट किंवा उघड म्हणजे अनफोल्ड झालेले नाही. प्राध्यापक, असे का हवे? असे पहा, गेले अनेक दिवस तुम्ही या इथे या हिरव्या माळावर येऊन
तुमच्या प्रमेयांची उत्तरे घेऊन संतुष्ट मनोहृदयाने परत जात आहात ना. जाता जाता तुमचंही मनोहृदय या हिरव्यागार माळासारखंच स्वच्छ सुंदर न्हावून निघालेल्या हिरव्यागार माळासारखंच तुमचंही मनोहृदय होत असेल ना. प्राध्यापक हो हो निश्चितच. तुम्ही म्हणजे माझे उत्तरच आहात. माझी निश्चिंत म्हणजे माझ्या गोंधळाचे निराकरण करणारी अशी माझी निश्चिंत भूमिका. माझी निश्चिंत भूमिका म्हणजे माझ्या गोंधळाचे निराकरण करणारी भूमिका उत्तर रूपाने तुम्हीच देत आहात. तो म्हणजेच तुम्हाला मिळणाऱ्या उत्तरापूर्वीची प्रश्न भूमिका किंवा पूर्वावस्था. तुम्ही म्हणजे प्राध्यापकात हे बरोबर आहे ना. आता तो काय म्हणतो, ज्या अर्थी मी तुम्हाला उत्तर देतो त्या अर्थी तुम्हाला उत्तरापूर्वी जी काही तुमची अवस्था होती ती तुमची पूर्वावस्था म्हणजे प्रश्न विचारण्याची भूमिका होती. म्हणजे तुम्ही प्रश्न आहात आणि मी उत्तर आहे. जर उत्तर ही उत्तर म्हणजे नंतर येणारी भूमिका असेल तर प्रश्न ही पूर्व म्हणजे पूर्वीची अवस्था आहे. म्हणून प्राध्यापक ही पूर्वावस्था आहे आणि तो ही उत्तरावस्था आहे. प्राध्यापक म्हणतात हो खरेच आहे तो. मग झाले तर प्रश्न उत्तराने पूर्ण होते. प्रश्न उत्तराने पूर्ण होतो आणि उत्तर प्रश्नाचेच असते. मग झाले तर प्रश्न उत्तराने पूर्ण होतो आणि उत्तर प्रश्नाचेच असते. अशा अर्थी प्रश्नोत्तर हेच पूर्णांशाने सत्यरूप आहे. जशी गीता म्हणजे कृष्णार्जुन संवाद. सारांश प्राध्यापक महाशय तुम्ही आणि मी. इथे आपल्या संभाषणात ज्याला तो म्हणतात तो. सारांश प्राध्यापक महाशय तुम्ही आणि मी म्हणजे तो मिळूनच कृष्णार्जुन संवाद गीता किंवा सत्य गुंजन गीत गायले गेले किंवा जाते ते खरे ना. सत्य तर एकच आहे फक्त गाणारे आहेत. सत्य तर एकच आहे फक्त गाणारे दोन आहेत. तेही देह पातळीला. कृष्ण उत्तर रूप आहे आणि अर्जुन प्रश्न रूप आहे आणि प्रश्नोत्तर रूपी कृष्णार्जुन संवाद किंवा प्रश्नोत्तर रूपी अर्जुन कृष्ण संवाद याच्यातून जे बाहेर पडते गीत तीच भगवद्गीता. प्राध्यापक अरे वा. दोन दर्पण आणि एक सत्य तेजे दर्शन. छान छान. किती मधुर आहे गोड आहे हे सत्य आत्मदर्शन. खरोखरच ती विद्या मिळू इथे याचा एक अर्थ इथे आपल्या समोर माझे येणे जसे आरशासमोर आरसा धरणे आणि सत्य सत्यत्वाने उजागर होणे असाच आहे. तो हा अर्थ तुम्हाला कळला तो योग्यच आहे. मात्र उद्या मी देहाने नसेनही तरी काळजी करू नका. तेव्हा तुमच्या आरशात या आरशात ते जेकवटलेले असेल आणि त्या योगाने देव प्रत्यक्षात असो नसो मात्र त्याचे दिव्यत्व सर्वांच्या हृदयात असते हे निश्चित जाणा आणि निश्चिंत राहा. सर्व काही आपल्या असणेपणातच उजागर होते हे समजून आपल्या असणेपणातच ती अविनाशी आत्मविद्या सुप्त गुप्ततेने आहे लक्षात घ्या आणि तिला जागे करा. प्राध्यापक महाशय तुमचे काम आहे आत्मविद्या देण्याचे घेण्याचे. आपल्यातील आत्मा व त्याचे संशोधन व त्याचे अमौलिकत्व जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पटवून देऊ शकलात तर या आनंदवन त्रिभुवन आत्मज्ञान विद्यापीठाचे आनंदवन त्रिभुवन आत्मज्ञान विद्यापीठाचे तुम्ही आणि तुम्हीच आजीवन कुलपती आहात. जर विद्यार्थ्यांना हे आत्मज्ञान तुम्ही पटवून देऊ शकलात तर या आनंदवन त्रिभुवन आत्मज्ञान विद्यापीठाचे तुम्ही आणि तुम्हीच आजीवन कुलपती आहात. प्राध्यापक आनंदाने ओथंबलेल्या आणि कृतज्ञता रस पाझरणाऱ्या मधाचे पोळेच ज्यांचे हृदय झाले आहे अशा सुमधुर हृदयाने व त्याच्या प्रति विनीत भावाने आपल्या कर्तव्य पथावर आपल्या रथातून जसे कृष्णाने योग्य ती समजूत काढल्यावर ज्ञानप्राप्ती झालेला अर्जुन कर्तव्य सन्मुख होतो त्या प्रकारे पुढे जात जात आणि आपल्या मनहृदय रूपी रथाचे सारथ्य त्याच्या म्हणजे या आपल्या साधूच्या हाती सोपवून निश्चिंत हृदयाने आपल्या कर्म मार्गावर विद्यादानासाठी अग्रेसर झाले. तर इथे जेव्हा प्राध्यापकांच्या मनातील साधू ओळखतो तेव्हा खऱ्या अर्थाने उजेडी राहिले उजेड होणे. सत्यापुढे सत्य येता सत्य प्रदर्शाने उजागर होते असं हे जाणीवेतून होणारं सत्य दर्शन आहे. हेच तर खरं
सर्वांगाने मिळून एकत्रितरित्या आत्मसाक्षात्कार दर्शन आहे याचा बोध आपल्या प्राध्यापकांना झाला. आणि हाच बोध खरं सांगायचं म्हणजे या स्वामी स्वरूपानंद सुद्धा ती विद्या मिळवू इथे या प्रार्थनेतून देत आहेत. आणि तो बोध तुम्हा आम्हालाही व्हावा आणि चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे अशी आत्मविद्या प्राप्ती, अशी सत्य साक्षात्कार प्राप्ती तुम्हा आम्हा सर्वांना हो. आणि ही पृथ्वी ही अवनी खरोखरच आनंदवन भुवन हो अशी त्या परमेश्वराप्रती तुमच्या आमच्या वतीने सार्थ प्रार्थना करतो आणि आजचे चिंतन येथेच थांबवतो. असतो.